हे पहा, आपण मिक्स डाळीसाठी अशा मिक्स डाळी घेतलेल्या आहेत, कारण की वर्षभर आपल्याला सांडग्याची भाजी खाता यावी म्हणून या वाटीनं 3 प्रकारच्या डाळी घेतलेल्या आहेत. एक डाळ हरभऱ्याची, एक डाळ मुगाची आणि उडदाची. आणि शक्य असेल तर तुम्ही मसूर डाळसुद्धा खात असाल तर मसूर डाळ आणि मटकीची डाळ पण घेऊ शकता. अशा 2 किंवा अशा 3 प्रकारच्या डाळीची सुद्धा तुम्ही सांडगे करू शकता, किंवा 5 प्रकारच्या. चला तर मग आता हे आपल्याला डाळी चक्कीमधून दळून आणायची आहे, जाडसर भरड तयार करून. माझ्याकडे घरीच आहे चक्की, म्हणून मी चक्कीवर दळून घेते. आणि जर चक्कीमधून आणायचं नसेल तर जाडसर तुम्ही जात्यावर सुद्धा जुन्या पद्धतीनं दळून घेऊ शकता. हे पहा, मस्तपैकी असं आपण सांडग्यासाठी हे चक्कीतून दळून घेतलेलं आहे. पहा, अशा पद्धतीत जाडसर दळून घ्यायचं, खरखर पद्धतीत आल्या पाहिजे अशा. चला तर मग आता सांडग्यासाठी आपण काय काय साहित्य घेणार आहोत ह्या पिठामध्ये टाकण्यासाठी ते पण दाखवते. आणि मस्तपैकी आपण आता या सांडग्याचं पीठ तयार करून घेऊ. चला मग. हे पहा, मस्तपैकी असं लाल तिखट, हळदी पावडर, ओवा घेतलाय, लसूण वाटून घेतला, चवीनुसार मीठ, म्हणजे हे आपण चक्कीमधून दळून घेतलेलं आहे. मिक्स डाळी हे सर्व टाकायचं जिन्नस पूर्ण आणि मिक्स करून घ्यायचे. मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला घट्ट असा उंडा तयार करून घ्यायचा आहे. घट्ट उंडा तयार करून घेतला. थोडंसंच पाणी टाकायचं, पाणी जास्त नाही टाकायचं. हे पहा, असा घट्टसर उंडा तयार करून घेऊ. कोणी कोणी याच्यामध्ये मेथी टाकतं किंवा कोथिंबीर पण, ज्याच्या त्याच्या आवडीनुसार. तुम्हाला टाकायचं असेल तर टाकू शकता. मी मेथी पण नाही टाकली आणि कोथिंबीर हे दोन्ही पण जिन्नस नाही टाकले. ओवा अवश्य टाका, कारण सर्व डाळी आहेत ना, सर्व डाळी आपल्याला म्हणजे भाजीची चव वाढवते. आणि समजा तुम्ही असं तळून जरी हे सांडगे खातो म्हणलं तरी खूप छान लागते, म्हणून ओवा अवश्य टाका. पहा, मस्तपैकी असा आपला हे उंडा तयार झालेला आहे. तर आपण हे उंडा आता 2-2.5 घंटे भिजू देऊ. आणि भिजल्यानंतर मस्तपैकी सांडगे टाकायला सुरुवात करायची आहे. थोडंसं असं वरतून पाणी लावून घेऊ आणि झाकण ठेवून भिजू देऊ 2-2.5 घंटे. हे पहा, मस्तपैकी आपली हे सांडग्यासाठी आपण 2-2.5 घंटे भिजू घातलं होतं. छानपैकी भिजलं आहे. आता मस्त सांडगे आपण तोडून घेऊ. थोडासा मंदिरावरचा आवाज येत आहे, समजून घ्या. पहा, मस्तपैकी अशा पद्धतीत आपण सांडगे तोडून घेऊ. सगळ्या ह्याचे तोडून घ्यायचे आहेत. असंच मस्तपैकी छोटेच तोडून घ्यायचे, कारण की भाजी जर केले तर जास्तच
हे मस्तपैकी असे छोटे छोटे मी करून घेत आहे सांडगे, पाहू शकता तुम्ही.